It is really a little sad that talking just about Adivasi rights sounds revolutionary. We are talking about the rights. Still, it sounds like a revolution. Why? Because there is a lack of understanding about a very important concept which is called reservation. आता हे मध्येच मला का सुचलं? कारण की इथे असं काहीतरी एक बाकड्यासारखं ठेवलं आहे आणि इट रिमाइंड्स मी ऑफ इक्विटी. Yes, it reminds me of equity, how provisions have to be made to bring about equality, right? So we must understand that keeping this is not reminding of one is short-sighted or one is lacking somewhere or has a shortage of knowledge or anything, but it is about how there is an equal distribution of resources and how we can bring about equality through equity. With that, I would now like to call upon Dr. Deepa Kshirshagar, the chief guest, and to give her chief. I'm so sorry. Let me pause for a minute. I would now like to call upon Dr. Deepa Kshirshagar to deliver her chief guest speech. Thank you. आज आंतरराष्ट्रीय चर्चासत्र भारतीय इतिहासाच्या जडणघडणीत जनजाती समाजाचे योगदान व भूमिका, एक वेगळा विषय जो बीडला परिचित फारसा नाही अशा विषयावरचं आंतरराष्ट्रीय स्तराचं हे चर्चासत्र आज नवगण शिक्षण संस्थेच्या वतीनं पहिल्यांदाच या ठिकाणी संपन्न होत आहे आणि गेल्या 2 दिवस अनेक उद्घाटन समारंभ वगैरे अनेक कार्यक्रम झाले. त्याचबरोबर सेशन झाले, वेगवेगळ्या विषयावर चर्चासत्र झाले, गंभीरपणे हे विषय हाताळले गेले आणि आज समारोपाची वेळ या ठिकाणी आलेली आहे. आजच्या या समारोप समारंभाला उपस्थित असलेले माननीय आमदार विक्रमजी काळे, विधान परिषद सदस्य, महाराष्ट्र राज्य, कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, तसेच माननीय श्रीमती शांतादेवी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड, या ठिकाणी गेले 2 दिवस जे दक्षिण आफ्रिकेहून आलेले विचारवंत आपल्यामध्ये आलेत आणि अगदी लीलया आपल्यामध्ये ते सामावून गेलेत. म्हणजे आपल्याला आता ते परके वाटतच नाहीत, आपलेच वाटतात. असे माननीय डॉक्टर झोडवा रोदेबे आणि माननीय डॉक्टर बोंगानी मखोजा या संस्थेचे नूतन सचिव झालेले डॉक्टर योगेश, तसेच त्यांना साथ देणारी डॉक्टर सारिका, प्राध्यापक उईके यांचं पहिले नाव घेईन कारण त्यांच्या प्रयत्नातून आणि इच्छाशक्तीतून या ठिकाणी आपण हे सगळं करत असताना त्यांची खूप मोठी मदत या ठिकाणी झालेली आहे. उपस्थित सर्व प्राचार्य, प्राध्यापक, तसेच देशभरातून आलेले सर्व या विषयासाठी उत्सुक असलेले आणि अभ्यासक असलेले प्राध्यापक, प्रतिनिधी, श्रोते, खरं तर बीड जिल्हा हा एक थोडासा मोठा भूभाग, याचा खडकाळ आहे, डोंगराळ आहे आणि दुष्काळग्रस्त भाग म्हणून हा समजला जातो. बीडची ओळख ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून आहे. बीडमध्ये मुख्य शेती हा व्यवसाय आहे. तो मोठ्या प्रमाणावर पावसावरच अवलंबून आहे.
बीड जिल्हा मागास आणि अविकसित जिल्ह्यापैकी एक म्हणून गणला जातो. 1970च्या दशकात जिल्ह्यातील दुर्गम गावे, वाड्या, वस्त्यांवर शैक्षणिक सुविधा फारशा पोहोचलेल्या नव्हत्या. आता शासनाचं धोरण आहे की वस्ती तिथं शाळा, वाडी तांडा तिथं शाळा. पण जेव्हा काकूंनी हे काम सुरू केलं तेव्हा कुठेही वाडी वस्तीवर शाळा नव्हती. विशेषतः मुलींना शिक्षणाच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नव्हत्या. अशा परिस्थितीमध्ये काकूंनी 1963 मध्ये नववन शिक्षण संस्था स्थापन केली आणि आज त्याचा या रोपट्याचा वटवृक्ष झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांची मुलं, त्यांचे नातवंड आज हा भार अगदी लिलया पेलवत आहेत आणि वाढवत आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यातील हजारो मुलींना शिक्षणाची संधी काकूंमुळे प्राप्त झाली आणि त्या स्वावलंबी बनल्या. आजही कित्येक महिला भेटतात तेव्हा त्या म्हणतात की काकूंच्या प्रयत्नामुळेच आम्ही सुशिक्षित झालो. बऱ्याचदा आम्हाला काकूंनी फी माफ केली, आर्थिक अडचणीत मदत केली, राहण्याची सोय केली. अशा गोष्टी या संस्थेच्या बाबतीत बोलल्या जातात. काकूंचा आरक्षण नसताना सुद्धा राजुरीच्या सरपंच पदापासून लोकसभेच्या खासदारपर्यंतचा राजकीय प्रवास सर्व महिलांना विशेषतः प्रेरणादायी ठरणार आहे. काकूंनी त्यांच्या आयुष्यातील 40 वर्षाहून अधिक काळ लोकांच्या सेवेसाठी समर्पित केला. 1968 मध्ये काकूंनी नवगण शिक्षण संस्थेच्या सचिव म्हणून पहिल्यांदा कार्यभार स्वतः घेतलेला होता. 1977 मध्ये सोनाजीराव क्षीरसागर यांनी ही धुरा सांभाळली. त्यानंतर 1987 ला माजी नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर हे संस्थेचे सचिव झाले. शाळा आणि महाविद्यालयामधील सर्व पायाभूत सुविधांची पूर्तता, शैक्षणिक गुणवत्ता यांच्या यशस्वी कार्यकाळात सिद्ध झाली. आज डॉक्टर योगेश एक उच्च शिक्षित डॉक्टर असून वैद्यकीय क्षेत्रात एक कार्यक्षम आणि नामवंत डॉक्टर म्हणून प्रसिद्ध आहे. नवगण शिक्षण संस्था आणि विनायक युवक कल्याण संस्थेचे सचिव म्हणून त्याची एकमताने निवड सगळ्यांनी आम्ही केली. एक नवोदित व युवा सचिव म्हणून निवड झाल्यावर डॉक्टर योगेश यांच्यासमोर संस्थेचा सर्वांगीण विकास करण्याचे एक आव्हान उभे आहे. नवी उमेद, नवीन दिशा, नवनवीन ध्येय बाळगून तो काम करत आहे. म्हणजे डॉक्टरीही तितक्याच यशस्वीपणे करून पुन्हा संस्थेच्या कामकाजामध्ये वेगवेगळे अभ्यासक्रम आपल्या विद्यार्थ्यांना, तरुणांना कसे मिळतील, बेकारी कशी जाईल, मुलं पायावर कसे उभारतील यासाठीचं त्याचं सारखं चिंतन आणि प्रयत्न चालू आहेत. नव्या पिढीचे आधुनिक विचार बाळगत डॉक्टर योगेश यांनी संस्थेमार्फत प्राथमिक ते उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा योग्य रीतीने अंमलबजावणी करत युवकांसाठी नवनवीन कौशल्यावर आधारित व्यावसायिक अभ्यासक्रम आता या महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या सुरू करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. बीडच्या शैक्षणिक परिस्थितीची गरज ओळखून नवीन महाविद्यालय उभं करण्याचा मानस आहे. डॉक्टर योगेशने सचिव पदाची धुरा खांद्यावर घेतल्यानंतर अशा प्रकारचे आंतरराष्ट्रीय चर्चासत्र हे पहिल्यांदाच या ठिकाणी होत आहे आणि हा एक दुग्ध शर्करा योग जो आहे तो या ठिकाणी आला आहे असं मला वाटतं. एक सुशिक्षित उच्च शिक्षित प्रशासक म्हणून निश्चितच ते संस्थेला उज्ज्वल भविष्य प्राप्त करून देतील याचा मला नक्कीच भरोसा वाटतो. उद्योजकतेला प्रोत्साहन मिळेल त्यासाठी देशभरातील आणि विदेशातील विविध विद्यापीठे व उद्योगांशी चर्चा करून सामंजस्य करार करणे, आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हा त्याचा मानस आहे. बीड शहराला रेल्वे आणि हवाई संपर्क स्थापित करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून पाठिंबा मिळवण्याचा सातत्याने तो प्रयत्न करत आहे. आमदार विक्रमजी काळे हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तिसऱ्यांदा निवडून आलेले विद्यार्थी प्रिय आणि शिक्षक प्रिय असे ते आमदार आहेत. त्यांचे आमच्या संस्थेला सातत्याने ग्रंथ, संगणक व इतर सुविधांच्या माध्यमातून सहकार्य असते. आमच्या संस्थेचा सुद्धा त्यांना सातत्याने पाठिंबा असतो. पुढील काळात देखील त्यांचे व आमच्या संस्थेचे संबंध
अधिक बळकट होतील अशी मला आशा वाटते. जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून हे वर्ष जनजातीय गौरव वर्ष म्हणून जगभरात साजरे केले जात आहे. या गौरव वर्षामध्ये वेगवेगळी विकासात्मक धोरणे सरकार राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जयंती महोत्सवानिमित्त संपूर्ण भारतात 37 चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं. त्यापैकी 7 आंतरराष्ट्रीय पातळीवरची चर्चासत्र आहेत. उर्वरित चर्चासत्र ही राष्ट्रीय पातळीवरचं आहे. आणि या 5 आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये एक चर्चासत्र हे बीडला आणि या संस्थेला देण्यात आलं. याचा आम्हाला मनस्वी आनंद वाटतो आणि अभिमान वाटतो. भारतीय इतिहासात जडणघडणीत आदिवासी समाजाचे योगदान आणि त्याची भूमिका हा या चर्चासत्राचा विषय आहे. हे आंतरराष्ट्रीय जनजातीय गौरव विशेष कार्यक्रमाच्या अंतर्गत भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद नवी दिल्ली आणि आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले आहे. नवगण शिक्षण संस्थेच्या पाटोदा येथील वसंतदादा पाटील महाविद्यालयास या दोन्ही संस्थांची संयुक्तपणे हे चर्चासत्र आयोजित करण्याचा बहुमान मिळालेला आहे. हे चर्चासत्र आयोजित करण्याची संधी दिल्याबद्दल या दोन्ही संस्थांचे नवगण शिक्षण संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करते. या 2 दिवसीय चर्चासत्रात 12 सत्रामधून तज्ज्ञ मंडळींनी माहितीपूर्ण व उद्बोधनपर व्याख्याने दिली आहेत. तसेच 6 विशेष व्याख्याने संपन्न झालेली आहे. सहभागींनी संशोधन पत्रिकांचं सुद्धा सादरीकरण केलेलं आहे. यामध्ये अनेक सामाजिक कार्यकर्ते, ख्यातनाम वकील, विचारवंत, पॉलिसी मेकर, शासनाचे प्रतिनिधी, तज्ज्ञ मंडळी ही आमच्या निमंत्रणाला मान देऊन आली. त्याबद्दल मी खरोखरच त्यांचे आभार मानते. वसाहतीवादी राजवटीविरुद्धच्या प्रतिकार चळवळीमधील आदिवासी समाजाच्या भूमिकेपासून ते त्यांच्या अद्वितीय सांस्कृतिक वारशापर्यंत आणि शाश्वत जीवनशैलीपर्यंत जनजाती समूहांनी भारताची ओळख कशी घडवली आहे आणि पुढील पिढ्यांना कशी प्रेरणा दिली आहे यावर या सर्व सत्रामध्ये सखोल अशी चर्चा घडली आहे. आदिवासी कला, साहित्य, संगीत, परंपरा दर्शवणारा सांस्कृतिक कार्यक्रम 24 ऑगस्ट रोजी इथं अतिशय जोरात सादर झालेला आहे, उत्साहात सादर झाला. या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आदिवासी जनजाती समूहाच्या प्राचीन व आधुनिक सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडले आहे. भारतीय सांस्कृतिक इतिहासात आदिवासी समूहाच्या सांस्कृतिक सौंदर्याची भर पडून भारतीय सांस्कृतिक परंपरा ही अधिक खुललेली व समृद्ध झालेली दिसून येते. उद्घाटनाच्या सत्रामध्ये माननीय आमदार भीमराव केराम यांनी भगवान बिरसा मुंडा आणि आदिवासी समाजाच्या स्वातंत्र्य चळवळीवर प्रकाश टाकला आणि अनेकांनी या ठिकाणी आपापले मनोगत जे आहे ते व्यक्त केलेले आहे. आणि आज मला आनंद वाटतो की दक्षिण आफ्रिकेहून आपल्याकडे आलेले हे पाहुणे 2 दिवस आपल्यामध्ये रममाण झालेले आहे. आय एम एक्सट्रीमली थँकफुल टू डॉक्टर झोडवा रोदेबे अँड डॉक्टर बोंगानी मरकोला who has accepted our invitation and come here to attend international conference. Thank you. या ठिकाणी अनेक विषय मग ते पर्यावरण संदर्भात असतील किंवा अन्य असतील या सर्वांचा इथं चर्चा झालेली आहे आणि अनेक सत्रामधून या ठिकाणी विचारवंतांनी आपले विचार प्रगट केलेले आहे. या चर्चासत्रामधून आम्हाला अपेक्षित आहे की आदिवासींचे प्रश्न हे कसे सोडवता येतील, त्यांच्या समस्या काय आहेत या सर्व शासनापर्यंत पोहोचून याचे निष्कर्ष काढून शासनापर्यंत पोहोचून ते आपल्याला मंजूर करून घ्यायचे आहेत आणि आदिवासींचे प्रश्न सोडवायचे आहेत. कारण आपण पाहतो की जी गाणी सांस्कृतिक ह्याच्यात झालेली होती
त्यामध्ये त्यांनी त्या गाण्यातून हे सांगितलं होतं की आमचं सामाजिक मागासलेपण, आमची परिस्थिती जी वाईट आहे त्याकडे अजूनही कुणी लक्ष दिलेलं नाही, ही खंत त्यांच्या गाण्यातून व्यक्त होत होती. आणि ही खंत दूर करण्यासाठी म्हणून अशा प्रकारच्या चर्चासत्रामधून काहीतरी फलित निघालं पाहिजे. आमच्याकडं विक्रमजी, आमच्या कुठल्याही कार्यक्रमाला भरपूर प्रतिसाद असतो आणि लोकांना उत्सुकता असते की या संस्थेचे कार्यक्रम हे कसे आहेत, चांगले आहेत आणि त्याला आपण गेलं पाहिजे. इथं आल्याने काहीतरी ज्ञान मिळतं आणि इथं आपलं स्वागत हे मनातून होतं. एकाने म्हटलंय की हमारी महफिल में लोग बिन बुलाए भी चले आते हैं, क्योंकि यहाँ फूल नहीं दिल बिछाए जाते हैं. अतिशय प्रेमाने आमच्या संस्थेचे सर्व कर्मचारी, प्राध्यापक असतील, प्राचार्य असतील, कर्मचारी असतील, आम्ही पदाधिकारी असो, सर्वजण जे आहे ते या सर्व पाहुण्यांची पडदास ठेवण्यासाठी खूप जीवाचं रान करत होतो. आणि शेवटी मला आनंद होतो की आमची संस्था याला एक वळण काकूनी लावलेलं आहे, प्रेमाने जपलेलं आहे. आणि आम्ही संस्था ही एक कुटुंब समजतो आणि कुटुंबासारखं सर्वांना सोबत घेऊन आम्ही चालतो. त्यांच्या सुखदुःखातही आम्ही त्यांना मदतीचा हात देतो आणि प्रेमाने त्यांचेही अश्रू पुसतो. आणि म्हणून या ठिकाणी आमचे सर्व कर्मचारी कुठलाही कार्यक्रम असो धावून येतात आणि मनातून सर्वांची सेवा करतात. आणि हे आमच्या खरं संस्थेचं म्हणजे गुपित आहे किंवा फलित आहे असं मी म्हणेन. आणि अशा प्रकारची जी परिषद यशस्वी झाली त्यामध्ये सर्वांचंच सहकार्य खूप मोठं आहे. यामध्ये सर्व प्राध्यापक, प्राचार्य, कर्मचारी, याचबरोबर अनेकांनी इथं मदतीचे हात दिलेले आहेत. कार्यकर्ते काही होते योगेशचे, त्यांनी पण इथं मदत केलेली आहे. अशा सर्वांचा हातभार या ठिकाणी लागलेला आहे आणि म्हणून ही परिषद यशस्वी होऊ शकली. त्या ठिकाणी याचा माझ्या भाषणाचा समारोप करताना उईके सरांनी मला आदिवासीच्या 4 ओळी दिलेल्या आहेत, त्या म्हणून मी याचा समारोप करते. कारण आदिवासी परिषद आहे आणि आपण काहीतरी इथून शिकून गेलं पाहिजे. अरे लंका परे लंका, अरे लंका परे लंका, लंका नावे बाई, लंका नावे बाई, लंका नाद झल्ले मायोटा, लंका नाद झल्ले मायोटा, मायोटा देवा, मायोटा हयो देवा, लंका नाद झल्ले मायोटा. पचमलसी सुरमा बाई, सुरमा नावे बाई, बाबानो महल सुनी आरोटा, बाबानो महल सुनी आरोटा, आरोटा हयो देवा, बाबाना महल सुनी आरोटा. म्हणजे मुलगी सासरी जाताना वडिलांना काय दुःख होतं हे त्यांनी म्हटलेलं आहे की महल सुन्नी झालेला आहे, म्हणजे सुन्ना झालेला आहे, घर सुनं सुनं झालेलं आहे लेकीच्या जाण्यानं. हा अतिशय सुंदर भाव पण अतिशय गोड भाषेमध्ये आणि गोड चालीमध्ये त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. शेवटी भाषा कोणती असो, आदिवासी असो, हिंदी असो, मराठी असो, इंग्रजी असो किंवा आफ्रिकी असो, शेवटी माणूस तोच असतो आणि भावना त्याच असतात हे आपल्याला जाणवतं. धन्यवाद.